स्वागत आहे. आपण एकादशीची सिरीज सुरू केली आहे. त्यापैकी आज मी तुम्हाला तिसरी एकादशी म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील येणारी पहिली एकादशी याबद्दल माहिती सांगत आहे. आणि त्याची छोटीशी जी कथा आहे ती तुम्हाला कथा सांगणार आहे. तर वैशाख महिन्यामधली जी पहिली शुक्ल पक्षातली एकादशी येते त्याला आपण मोहिनी एकादशी म्हणतो. आता मोहिनी हे नाव कोणाचं आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर भगवान विष्णूंनी समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर आलं तेव्हा देव आणि दानवांना हे अमृत वाटण्यासाठी मोहिनीचे रूप घेतले होते आणि ते रूप त्यांनी जेव्हा धारण केले तोच दिवस म्हणजे मोहिनी एकादशीचा आजचा जो दिवस आहे तो आहे. तर अशी ही जी एकादशी आहे तर ह्याच्या व्रताची खूप सुंदर कथा आहे. सर्वात प्रथम जेव्हा श्री रामचंद्रांबद्दलची कथा आहे आपल्याकडे लिहिलेली. तर श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण जेव्हा वनवासाला बाहेर पडले तर रावणांनी जेव्हा सीतेचे हरण केले तर त्यावेळी सीतेच्या वियोगामध्ये श्री रामचंद्र खूपच आगतिक झाले होते. तेव्हा त्यांनी महर्षी वसिष्ठांना ह्याच्यावरचा उपाय विचारला. तेव्हा वसिष्ठांनी श्रीरामचंद्रांना मोहिनी एकादशीचे व्रत करायला सांगितले आणि पूर्ण व्रताची माहिती सांगितली. श्रीरामचंद्रांनी हे व्रत केले आणि त्याप्रमाणे त्यांना सीतामाईंना रावणाच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी बाकी वानर सैन्याची वगैरे मदत मिळाली. ही एक कथा तर खूप प्रचलित आहे. त्याच्यानंतर अजून एक छोटीशी कथा आहे की सरस्वती नदीच्या काठावरती भद्रावती नगरी होती आणि ह्या भद्रावती नगरीमध्ये द्युतिमान नावाचा एक अत्यंत पवित्र राजा होता की जो दान धर्म देखील करत होता. तर अशा ह्या राजाच्या नगरीमध्ये एक धनपाल नावाचा वैश्य होता. त्याला 5 मुलं होती या धनपाल राजाला. पहिली 4 मुलं खूप अत्यंत चांगली होती. पण आपण म्हणतो ना की शेंडेफळ असतं त्याच्या आतील लाड होतात. तर त्यांचा जो 5वा मुलगा होता त्याचं नाव होतं धृष्टबुद्धी. तर तो अति लाडाने खूप वाया गेला होता आणि वाममार्गाला लागलेला होता. तो कधीच कोणाचा ऐकत नव्हता. तो जसा मोठा होत गेला तसं वडिलांनी स्वकष्टाने कमवलेली संपत्ती त्यांनी खूप उधळली आणि काही काळानंतर तर त्यांनी वडिलांना घरामधनं हाकलवून दिलं. पण म्हणतात ना की जोपर्यंत तुमच्याकडं पैसा अडका आहे तोपर्यंतच तुम्हाला तुमचे जे मित्र आहेत किंवा तुमच्या बरोबरीच्या तुमच्या पापातले भागीदार लोक साथ देतात. तसंच त्याच्याकडची संपत्ती संपल्यानंतर सगळे एक एक जण करून त्याला सोडून निघून गेले. तो एकटा पडला आणि भिक्षा मागून मग नंतर तो त्याचा उदरनिर्वाह करू लागला. मग त्याला पश्चाताप झाला की आपण किती चूक केली की आपले जन्मदाते जे वडील होते ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपलं पालनपोषण केलं, आपल्याला एवढं मोठं केलं, त्यांनाच आपण आपल्या घरामधून म्हणजे त्यांच्याच घरातून आपण त्यांना हाकलवून दिलं. तर मग त्यांना असा दृष्टबुद्धीला पश्चाताप होऊ लागल्यानंतर त्याला तो एकदा फिरत एका आश्रमात गेला. तर तो आश्रम कौंडिन्य ऋषींचा होता. मग कौंडिन्य ऋषींना त्यांनी सगळी स्वतःची कथा सांगितली की माझ्यातून हे असं पाप झाले. तेव्हा त्यांनी देखील त्याला हे मोहिनी एकादशीचं व्रत करायला सांगितलं. दृष्टबुद्धीने अगदी मन लावून हे मोहिनी एकादशीचं व्रत केलं आणि हे व्रत तो करत राहिला. मृत्यूनंतर त्याला त्याचं फळ मिळालं की त्याची सर्व पापांमधून मुक्ती झाली आणि त्याला विष्णू लोकामध्ये स्थान मिळालं. तर अशी ही मोहिनी एकादशी आहे. तर ह्याच्या व्रताचा फायदा काय होतो तर आपल्याला 1000 यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. तसंच आपण मोहमायेतून मुक्त होतो. कारण ही मोहमायाच असते की जी आपल्याला आपल्या पापांचा भागीदार बनवत असते. म्हणून ही एकादशी आपल्याला मोहमायेतून दूर ठेवायला मदत करते. तसंच अजून गोष्ट म्हणजे काय की ह्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची पिवळी फुले वाहून, तुळशीची माळ वाहून, पंचामृताचा अभिषेक करून जर पूजा केलीत तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. तसंच या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जर तुम्ही जाप केलात तर त्याचं तुम्हाला 1000 गुणा जास्त फळ मिळतं. तर अशी ही छोटीशी मोहिनी एकादशीची कथा आहे. तर ही एकादशी तुम्ही नक्की करा. 27 एप्रिल 2026 सोमवार या दिवशी ही आहे, म्हणजेच उद्या सकाळी ही आहे. तर उद्या तुम्ही हे मोहिनी एकादशीचं व्रत सगळ्यांनी करा आणि ह्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या.
तुम्हाला मी करत असलेले व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच करा, किंवा तुम्हाला अजून एखाद्या कुठल्या व्रताचे किंवा काही गोष्टींची माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला कळवा. त्याचे व्हिडिओ करून तुम्हाला उत्तरं दिली जातील. धन्यवाद.